पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे सातारा। या सातारा मतदारसंघावरून संघर्षाची शक्यता आहे। यंदाही पुन्हा राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील विरुद्ध भाजपचे उदयनराजे अशीच लढत रंगणार असल्याचं चित्र दिसतंय। कारण यंदाही लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची इच्छा खासदार उदयनराजेंनी व्यक्त केली आहे। लोकसभा लढण्याची माझी इच्छा आहे, मी अपवाद नाही असं वक्तव्य उदयनराजे यांनी केलंय। तर उदयनराजे यांनी साताऱ्यातून लढण्याचे संकेत दिलेले आहेत। शिवराय लोकशाहीचे जनक असल्याचं देखील उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे आणि शिवरायांचे विचार हे लोककल्याणाचेच होते। लोकसभा लढण्याची माझी इच्छा असल्याचं देखील उदयनराजे यांनी म्हटलेलं आहे। तुमची मी उलट विचारतो, तुमच्या सर्वांची काय इच्छा आहे? व लोकसभा लढायची आहे का यावेळेस? प्रत्येकाची इच्छा असते, त्यात मी काय अपवाद नाही। अजून जागा वाटपच झालं नाही आहे, कुणाला कुठली जागा जाईल हेच माहिती नाही आहे, त्यामुळे उमेदवाराची चर्चाच नाही आहे, त्यामुळे कपोल कल्पित बातम्या सुरू आहे।